मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण स्टँडर्ड 3 मॅथमॅटिक लेसन नंबर 1 इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स। मुलांनो, इंट्रोडक्शन म्हणजे परिचय, फिगर म्हणजे आकार, जॉमेट्रिकल फिगरचा थोडक्यात परिचय आपण या लेसनमधून करून घेणार आहोत। मुलांनो, इथे बघा काय दिलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल, सर्कल हे सर्व फिगर्स तुम्ही दुसरीच्या वर्गामध्ये शिकलेला आहात। इथे खाली दिलेला बॉक्स बघा, पहिल्या बॉक्समध्ये क्वाड्रिलॅटरल फिगर्स आहेत। यामध्ये या फिगर्सला 4 कॉर्नर्स असतात आणि 4 साइड्स असतात आणि त्यांचे आकार वेगवेगळे असतात, त्यांना क्वाड्रिलॅटरल्स म्हणतात। पुढचा बॉक्स बघा, ट्रायंगल्स तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतात, ज्याला 3 कॉर्नर्स आणि 3 साइड्स असतात, ते असतात ट्रायंगल्स। पुढचा बॉक्स आहे सर्कल, यामध्ये कोणतेही कॉर्नर्स नसतात, ते राऊंड शेपमध्ये असतात, जसं की आपल्या गाडीचं चाक, मून हे सर्व सर्कल शेपमध्ये असतात। मुलांनो, इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण करूयात। काय दिलं आहे इथं, लुक ॲट द पिक्चर बिलो, आयडेंटिफाय द जॉमेट्रिकल फिगर, ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम। मुलांनो, इथे जे आपल्याला पिक्चर दिलेले आहेत त्याची आपल्याला नावे ओळखायची आहेत आणि त्यांचं फिगर ड्रॉ करायचे आहे। मुलांनो, हा 1 नंबरचा बॉक्स बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे टीव्हीचं पिक्चर आणि ह्याची फिगर आहे रेक्टँगल। मग इथं नेम ऑफ द फिगरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे रेक्टँगल आणि फिगरमध्ये त्यांनी रेक्टँगलची फिगर ड्रॉ केलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे बॉक्सेस सॉल्व करून घ्यायचे आहे। ह्याच्यापुढे हे आहे कॅरम बोर्ड, तर इथे कॅरम बोर्डची फिगर कशी आहे, स्क्वेअर, तर इथं आपल्याला स्क्वेअरची फिगर अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे आणि इथे लिहायचं आहे स्क्वेअर। नेक्स्ट कॉलम, त्यामध्ये सँडविचचं पिक्चर आपल्याला दिसत आहे आणि त्याची फिगर आहे ट्रायंगल, तर इथे आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे आणि खाली लिहायचं आहे ट्रायंगल। नेक्स्ट कॉलम, फिगरमध्ये आपल्याला काढायचं आहे क्वाड्रिलॅटरल, त्याला 4 कॉर्नर्स आणि 4 साइड असतात, अशी फिगर्स आपल्याला इथे काढायची आहे क्वाड्रिलॅटरलची आणि खाली नाव द्यायचं आहे क्वाड्रिलॅटरल। नेक्स्ट कॉलम आहे सर्कल, तर इथे फिगरमध्ये काढायचं आहे सर्कल आणि नेम ऑफ द फिगरमध्ये लिहायचं आहे सर्कल। इथे पुढे दिलेला क्वेश्चन पाहूयात, आयडेंटिफाय द ट्रायंगल, सर्कल अँड क्वाड्रिलॅटरल्स इन द फिगर अबाव, कलर द ट्रायंगल रेड, द क्वाड्रिलॅटरल ब्ल्यू अँड द सर्कल येलो। मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला या पिक्चरमध्ये ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल आणि सर्कल शोधायचे आहेत। ट्रायंगलला रेड कलर द्यायचा आहे, क्वाड्रिलॅटरलला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि सर्कलला येलो कलर द्यायचा आहे। अशा पद्धतीने जे ट्रायंगल आहे त्याला आपल्याला रेड कलर देऊन घ्यायचा आहे आणि क्वाड्रिलॅटरल्सला ब्ल्यू आणि सर्कलला येलो कलर करायचा आहे। मी जसे डॉट दिलेले आहेत तशा पद्धतीने तुम्ही त्या शेप्सला कलर करून घ्यायचा आहे। मुलांनो, नेक्स्ट पेज पहा, एजेस अँड कॉर्नर्स। एजेस म्हणजे कडा, कॉर्नर्स म्हणजे कोपरे। इथे बघा त्यांनी दिलेला आहे, अ क्वाड्रिलॅटरल्स हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स। म्हणजे क्वाड्रिलॅटरल्स जी फिगर आहे त्याला 4 एजेस असतात आणि 4 कॉर्नर्स असतात, त्यावरून आपण त्या फिगर आयडेंटिफाय करू शकतो। पुढे पहा, पुढची फिगर आहे रेक्टँगल। द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ, म्हणजेच रेक्टँगलच्या अपोजिट साईड ज्या आहेत त्या इक्वल लेंथच्या असतात, समान असतात। इथे पहा त्यांनी एक रेड कलरचा पेपर दिलेला आहे, पेपर शीट दिलेला आहे, तर त्याच्या ज्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या सेम आहेत आणि तो पेपर जो आहे तो
रेक्टँगल शेपचा आहे. म्हणजेच रेक्टँगल शेपच्या ऑपोजिट साईड, एकमेकांच्या समोरील साईड कशा असतात? इक्वल असतात, म्हणजेच समान असतात. पुढचा शेप पाहूयात, स्क्वेअर. ऑल द एजेस ऑफ स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ. म्हणजेच स्क्वेअरच्या सगळ्या एजेस, म्हणजे स्क्वेअरला किती एज असतात? 4, आणि ते 4ही इक्वल असतात, म्हणजे समान असतात. मुलांना पुढच्या पेजवर पहा, ट्रायंगल. हाऊ मेनी एज डज अ ट्रायंगल हॅव? हाऊ मेनी कॉर्नर्स? मुलांनो, ट्रायंगलला किती एजेस असतात आणि किती कॉर्नर्स असतात ते तुम्हाला माहीतच आहे, जे ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे. ट्रायंगलला 3 एजेस आणि 3 कॉर्नर्स असतात. इथे दिलेली पुढची ॲक्टिव्हिटी आपण करूयात. कंप्लीट द टेबल बिलो. इथे पहिल्या कॉलममध्ये फिगर्स दिलेले आहेत. तर ही फिगर आहे कॉर्डिलॅटरल्सची. तर इथं लिहायचं आहे नेम ऑफ द फिगर्स. तर इथं लिहायचं आहे कॉर्डिलॅटरल्स, नंबर ऑफ एज, नंबर ऑफ एजेस. तर इथे लिहायचं आहे 4. नंबर ऑफ कॉर्नर्स, तर इथे पण लिहायचं आहे 4. नेक्स्ट फिगर आहे रेक्टँगल. तर इथं नेम ऑफ फिगरमध्ये लिहायचं आहे रेक्टँगल, नंबर ऑफ एजेस 4, नंबर ऑफ कॉर्नर्स 4. पुढची फिगर आहे स्क्वेअर. द नेम ऑफ द फिगरमध्ये लिहायचं आहे स्क्वेअर, नंबर ऑफ एज 4, नंबर ऑफ कॉर्नर्स 4. पुढची फिगर आहे ट्रायंगल. द नेम ऑफ द फिगरमध्ये लिहायचं आहे ट्रायंगल, नंबर ऑफ एजमध्ये लिहायचं आहे 3, नंबर ऑफ कॉर्नर्समध्ये लिहायचे आहे 3. आणि पुढची फिगर आहे सर्कल. तर नेम ऑफ द फिगर्समध्ये लिहायचं आहे सर्कल, नंबर ऑफ एजमध्ये लिहायचं आहे नो, आणि नंबर ऑफ कॉर्नर्समध्ये सुद्धा लिहायचं आहे नो, कारण सर्कलला एज आणि कॉर्नर्स नसतात. मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आपण नेक्स्ट पेजवर पाहूयात. मुलांनो, या पुढच्या पेजवर दिलेली ही ॲक्टिव्हिटीज पाहूयात. इन द पिक्चर बिलो आयडेंटिफाय द फिगर ड्रॉन ऑन द डॉटेड पेपर. कलर द ट्रायंगल्स रेड, स्क्वेअर ब्ल्यू अँड द रेक्टेंगल ग्रीन. इथे खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला हा एक डॉटेड पेपर आहे आणि त्याच्यावरचे डॉट जॉईंट करून इथे ट्रायंगल, स्क्वेअर अँड रेक्टँगल असे शेप तयार झालेले आहेत. तर या शेपमध्ये तुम्हाला ट्रायंगलला रेड कलर द्यायचा आहे, स्क्वेअरला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि रेक्टँगलला ग्रीन कलर द्यायचा आहे. आणि हा आहे तुमचा होमवर्क. तुम्हाला आत्तापर्यंत सगळे शेप्स व्यवस्थित कळाले असणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही या शेप आयडेंटिफाय करून त्याला व्यवस्थित कलर करणार आहात. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या शेप्सला कलर करायचा आहे. तर मुलांनो, हा लेसन तुम्हाला नक्कीच समजला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.